वरळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा 29 जून 2024 रोजी खून करण्यात आलेला होता। या प्रकरणातील फरार आरोपी बबन गीते याची संपत्ती जप्त करण्याच्या बाबत पोलिसांनी हालचाली सध्या सुरू केलेल्या आहेत। बबन गीते यांच्या संपत्तीची माहिती पोलिसांनी एकत्रित केली असून आता ही संपत्ती जप्त करण्याबाबतचा अर्ज न्यायालयाकडे सादर केलेला आहे। या प्रकरणात गेल्या 8 महिन्यांपासून बबन गीते हा फरार असून आता संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली सुरू असल्याने त्याच्याकडे शरण येण्यापासून पर्याय राहणार नाही असा अंदाज पोलिसांना आहे। संपत्ती जप्त करण्याबाबतचा अर्ज येत्या 1 ते 2 दिवसात न्यायालयाकडे सादर केला जाईल अशी ही माहिती सध्या समोर येते। या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, आपण 2 महत्त्वाच्या या बातम्या सध्या पाहू शकतोय। बबन गीते याची संपत्ती जप्त करण्याचा सध्या न्यायालयाकडे अर्ज पाठवण्यात आलेला आहे, त्याची मागणी केली गेलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची बातमी, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जो कृष्णा आंधळे फरार आरोपी आहे त्याची सुद्धा संपत्ती जप्त करण्याचे आता आदेश देण्यात आले आहेत। गौरी, आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर बीड पोलीस जे आहेत ते अलर्ट मोडवर आहेत आणि बीड जिल्ह्यात जे वेगवेगळे गुन्हे यापूर्वी घडले होते त्याच्या तपासाला वेग आला आहे। यामध्ये जर आपण जर बघितलं तर कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश आता न्यायालयाने दिलेत आणि त्याबाबतची कार्यवाही सुरू असताना आता दुसरी माहिती जी समोर आली आहे ती म्हणजे मरळवाडीचे जे सरपंच होते बापू आंधळे त्यांचा 29 जून 2024 रोजी खून करण्यात आला होता आणि या खून प्रकरणातील जे आरोपी आहे बबन गीते ते गेल्या 8 महिन्यापासून फरार आहे। या प्रकरणात पोलिसांनी त्याचा शोध घेतला परंतु पोलिसांना तो मिळून येत नसल्याने आता त्याची देखील संपत्ती जप्त करण्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत। यामध्ये पोलिसांनी त्याच्या संपत्तीबाबतची जी माहिती आहे ती एकत्रित केली असून ज्याप्रमाणे कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले तसा आदेश आता पोलीस न्यायालयाने द्यावा यासाठी मागणी करणार आहेत, अर्ज करणार आहेत आणि आता न्यायालय या अर्जावर पोलिसांच्या काय सुनावणी करतं आणि काय निर्णय देतं यानंतरच या संपत्ती जप्तबाबतची कार्यवाही होणार असली तरी तुर्तास तरी पोलीस सर्व जे बीड जिल्ह्यातील खून प्रकरण असतील त्यामध्ये गतीने तपास करत असून कुठेतरी आता यामुळे गुन्हेगारी जी आहे ती बीडमधील ती कमी होण्याची शक्यता दिसून येत आहे या सर्व याच्यातून। गौरी, नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।